नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला चपाती बनवायची नाही आहे, भाजी बनवायची नाही आहे. त्यावेळी तुम्ही बिना चपाती मळता किंवा बिना चपाती करता, बिना भाजी बनवता अगदी मस्तपैकी पोटभरीची ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. आता इथं बघा, मी अर्धा दुधी भोपळा घेतलाय. दुधी भोपळा म्हटलं की सगळ्यांना प्रश्न पडेल की आम्हाला दुधी भोपळा आवडत नाही किंवा माझ्या घरी लहान मुलं दुधी भोपळा खात नाहीत, मग मी काय करू? तर त्यासाठीच ही खास रेसिपी मी घेऊन आले. जेव्हा आपण ही रेसिपी बनवू तेव्हा कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण दुधी भोपळ्याचा वापर केलाय. तर इथं बघा, मी अर्धा दुधी भोपळा घेतला होता. अर्धा दुधी भोपळा आपण भाजीसाठी पण वापरू शकतो. बऱ्याचदा अर्धा दुधी भोपळा घेतला की अर्धा दुधी भोपळा काळा पडतो. अशा वेळी जितका दुधी भोपळा आपल्याला वापरायचा तो आपण काढून घ्यायचा आणि जो राहिलेला दुधी भोपळा आहे तो तसाच फ्रीजमध्ये ठेवून टाकायचा. आणि जेव्हा तुम्ही तो वापरणार आहात 2 किंवा 3 दिवसाने, तेव्हा तो पुढचा थोडासा गोलाकार भाग कट करून घ्यायचा आणि आतला जो दुधी भोपळा तो पूर्णपणे चांगला असतो. तुमच्याकडे जर असेल तुम्ही तर फॉईल पेपरमध्ये देखील त्याला गुंडाळून ठेवू शकता, पण ही एक टीप आहे त्यामुळे ही देखील लक्षात ठेवा. आता हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर त्याच्यावरची साल काढण्यात आपण साल काढून घेऊयात. बऱ्याच वेळा माझ्याही घरी असं होतं की मलाही दुधी भोपळा आवडत नाही, त्यावेळी माझी आई म्हणायची दुधी भोपळ्यामध्ये भरपूर चांगले घटक आहेत, तो आपल्या हृदयासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी खूप म्हणजे खूप चांगला आहे. पण जे चांगलं असतं तेच बऱ्याचदा कुणाला आवडत नसतं, त्यामुळे आपली आई जुगाड करत असते. त्यामुळे मी ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते. अगदी पटकन बनणारी आहे, मुलांना मोठ्यांना नक्की आवडणारी अशी रेसिपी आहे. दुधी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर पुढचा टोकाकडचा भाग काढून एका साईडला ठेवून दिलं. आता एक वाटण बनवूयात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, 8 ते 9 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे बारीक काप, 1 चमचा जिरे घातले आणि आता हे वाटण आपण ओबडधोबड वाटून घ्यायचं. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त देखील करू शकता. तर आता इथं बघा, हे मस्तपैकी असं ओबडधोबड वाटण तयार आहे. आता इथे एका मोठासा बाउल घेतला आणि यावरती अशा परीची खिसणी घेतली. तुमच्याकडे जर अशी खिसणी नसेल तुम्ही बारीक देखील खिसणी घेऊ शकता. आणि त्यानंतर साल काढलेला जो काही दुधी भोपळा आहे तो अशा पद्धतीनं खिसून घ्यायचा. दुधी भोपळा खिसल्यामुळे तर बारीक असा खीस तयार होतो. तुमच्याकडे जर अगदी बारीक खिसणी असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता. आणि दुधी भोपळा जर थोडासा जून किंवा निबार असेल तर त्याच्या आतमध्ये थोड्याशा मोठ्या बिया असतात. जर तुम्हाला त्या नको असतील किंवा त्या खाताना वेगळ्या होतात असं वाटत असेल, तुम्ही त्या देखील बाजूला सेपरेट करून काढू शकता. इथं बघू शकता दुधी भोपळा अगदी छानपैकी मी खिसून घेतलाय. माझी थोडी मोठी खिसणी असल्यामुळे थोडा हा मोठा दुधी भोपळा खिसून तयार झालेला आहे. दुधी भोपळ्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात पाणी असतं. आता ह्या दुधी भोपळा छान खिसून झाला की ह्यामध्ये मी 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे. लक्षात ठेवा, रवा बारीक वापरा. बारीक रवा नसेल तर थोडासा मिक्सरमधून देखील तुम्ही फिरवून घेऊ शकता. तर हा 1 वाटी किंवा 1 कप इतका रवा घ्यायचा. ह्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ वापरूयात. तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी छानपैकी कुरकुरीत बनते आणि खमंग आणि खुसखुशीत देखील लागते. आता ह्यामध्ये आपण मगाशी वाटून घेतलेलं जे काही वाटण आहे ते तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त देखील टाकू शकता. त्यानंतर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. 1 मोठा चमचा मी पांढरे तीळ वापरते. आता सध्या थोडी बाहेर थंडी यायला सुरुवात झालेली आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये तीळ खाणं खूप चांगलं असतं. तिळामध्ये थोडीशी गरमी म्हणजेच उष्णता असते आणि त्याबरोबर तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पण असतं. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली. तुम्ही हवं तर तुमच्याकडे असेल तर बारीक चिरून घेतलेली मेथी पण याच्यामध्ये वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस सुरुवातीला चांगले मिक्स करून घेऊयात, कारण आपण दुधी भोपळा खिसून घेतला त्यामुळे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं. त्यामुळे जर तुम्ही एकदम पाणी भरपूर घालाल तर मग काय होतं, हे पीठ पातळ होतं. पुन्हा मग रवा किंवा तांदळाचं पीठ ऍड करावं लागतं. असं होऊ नये म्हणून सुरुवातीला मी हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेते. लक्षात ठेवा, दुधी भोपळ्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची, त्यामुळे हेल्दी अशी ही रेसिपी बनते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्यामध्ये तर आपण आवश्यकता असेल तसं पाणी घालून ह्याचं एक छान असं थोडं घट्टसर असं बॅटर आपण बनवून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज आले त्याचे नोटिफिकेशन सरळ तुम्हाला तुमच्यामध्ये बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने साधारणपणे मला पाऊण वाटी इतकं पाणी लागले. आता प्रत्येकाच्या रव्याच्या आणि तांदळाच्या पिठावरती किंवा दुधी भोपळ्याच्या ह्याच्यावरती पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे, त्यामुळे अंदाज घेऊन पाण्याचा वापर करा. आता यामध्ये मी सगळ्यात शेवटी अर्ध्या लिंबाचा रस वापरते. तुम्ही लिंबाचा रस जर तुमच्याकडे नसेल तुम्ही 2 चमचे दही पण वापरू शकता. पण बरेच जण मला नेहमी कमेंट करतात ताई तू सगळ्या रेसिपीमध्ये दही वापरतेस.
तर आमच्याकडे दही नसेल तर काय करावं, तर दह्याला ऑप्शन म्हणून लिंबू आहे, त्यामुळे मी अर्ध्या लिंबाचा रस घातला. हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकताय पिठाची कन्सिस्टन्सी अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही, तर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मी बॅटर बनवून घेतलं. झाकण ठेवून 10 मिनिटं सेट करूयात, जेणेकरून रवा चांगला भिजला जाईल. 10 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं. आता मगाशी थोडं पातळसर जरी वाटत असेल तर रवा चांगला भिजला गेला की तो रवा पाणी ओढून घेतो आणि बॅटर अगदी परफेक्ट असं तयार होतं. ह्या रेसिपीला आपल्याला भाजी बनवायची गरज नाहीये, चपातीची कणिक मळायची गरज नाहीये, लाटायची गरज नाहीये. अगदी एकच बॅटर पण पोटभरीची आणि हेल्दी रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला, सकाळच्या जेवणाला, मुलांच्या टिफिनला किंवा नाश्त्याला अशी ऑल इन वन ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. तर आता बघा हे पीठ छानपैकी तयार झालंय. तर ही रेसिपी इन्स्टंट आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अगदी चिमूटभर किंवा पाव चमच्याला थोडासा कमी सोडा घालायचा. सोडा न घालता पण तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता. मात्र सोडा घातल्यामुळे ही रेसिपी जाळीदार आणि हलकी फुलकी बनते, त्यामुळे मी थोडासा सोडा वापरलाय. हे छान असं मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकताय मगाचपेक्षा बॅटर थोडंसं हलकं आणि अगदी मस्तपैकी सॉफ्ट स्पंज असे तयार झालेलं आहे. आता अशा पद्धतीने बॅटर तयार करून घेतलं की आपण लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत, कारण सोडा घातल्यानंतर आपण हे जास्त वेळ न ठेवता पटकन बनवायला घेणार आहोत. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक छोटा पॅन ठेवला. पॅनला चांगला गरम झाला की थोडंसं तेल खाली लावून घ्यायचं. बॅटर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं 1 ते 1.5 चमचा हे बॅटर घालून हे छान असं गोलाकार थोडंसं जाडसर असं पसरवून घ्यायचं. तर आज आपण दुधी भोपळ्याचा जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी असा उत्तप्पा बनवतोय. खूप म्हणजे खूप मस्त लागतो. ह्याच्यामध्ये आपण दुधी भोपळा खिसून घातल्यामुळे कोणाला कळतही नाही. चपाती लाटायची, कणिक मळायची गरज नाही आहे. एकच रेसिपी केली तुम्ही नुसतीही खाऊ शकता, कारण ह्यामध्ये आपण मस्तपैकी चरचरीत असं वाटण पण घातलंय. आता गॅस बारीक करायचा, झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाट पाहायची. वरची बाजू छान कोरडी झाली की पुन्हा वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि पलटी करून अगदी दोन्ही बाजूनं मस्तपैकी हे शेकून घ्यायचा. तर हा तुम्हाला उत्तप्पा कसा वाटला ते मला जरूर कळवा. ही तुम्हाला युनिक आणि टेस्टी आणि त्याबरोबरच हेल्दी रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला देखील विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे पण मला कमेंट करून सांगा, जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरापर्यंत पाहिले जातात. आणखीन एक उत्तप्पा तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा बघा त्याच तव्याला मी तेल लावून घेतलं. बॅटर छान असं मिक्स करून घेतलं. तुम्ही हवं तर थोडेसे छोटे छोटे असे पॅनकेक पण बनवू शकता किंवा अगदी पातळसर असे केलं हा उत्तप्पा बनवू शकता. तुम्हाला जसा आवडेल तुम्ही तसा बनवा. टेस्ट मात्र सेमच राहणार आहे. खाताना अगदी मस्त छान लागते, त्यामुळे तुम्ही सारखी बनवून खाल. आठवड्यातून 4 वेळा तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवून खाण्याची मला खात्री आहे. तुम्हाला जर काही रेसिपी बनवताना शंका आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं नक्की कमेंट बनवून देण्याचा प्रयत्न करेल. आता हे पण बघा मस्तपैकी हा उत्तप्पा झाला, छान कोरडा झालाय. वरून तेल सोडून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं. रवा आणि तांदळाचं पीठ वापरल्यामुळे खालून ना अगदी क्रिस्पीनेस असा येतो आणि कलर पण अगदी मस्तपैकी असा गोल्डन ब्राऊन येतो. त्यामुळं खाताना कुरकुरीत तर लागतच लागतं आणि आतली बाजू थोडीशी मऊसर पण लागते. तुम्ही हे दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा नुसतंही खाऊ शकता. त्यामुळे तुम्ही जरूर असे हे दुधी भोपळ्याचे उत्तप्पाची रेसिपी ट्राय करून बघा. चला तर मग भेटत असेच काय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.